शेतकरी कामगार पक्ष के महासचिव विधायक जयंत पाटिल फिर एक बार विधान परिषद पर निर्विरोध रूप से चुनकर आए हैं। उनकी इस उपलब्धि पर बुधवार को शेकापक्ष के कार्यकर्ताओं ने मुंबई स्थित शेकापक्ष पार्टी कार्यालय में विधायक जयंत पाटिल से मुलाकात कर उन्हें शुभकामनाएं दी। इस दौरान विधानसभा से लेकर पार्टी कार्यालय तक जीत की रैली निकाली गई। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल, विधायक धैर्यशील पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जय महात्रे, शेकापक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, पूर्व जेडपी अध्यक्ष पंडित पाटिल, तालुका सचिव नारायण घरत, एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, पंचायत समिति के पूर्व सभापति काशीनाथ पाटिल, प्रमोद भगत, शेकापक्ष ट्रेजरर संपतराव पवार, वरिष्ठ कार्यकर्ता पांडुरंग घरत, नगरसेवक प्रीतम महात्रे, संदीप पाटिल, श्री जाधव आदि गणमान्यों सहित कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। पार्टी कार्यालय में हुए कार्यक्रम के दौरान विधायक विवेक पाटिल ने विधायक जयंत पाटिल को शुभकामनाएं देते हुए उनके द्वारा किए गए कार्य का ब्यौरा दिया। जयंत भाई यांना आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो। त्याने आतापर्यंत अतिशय काम केलेलं आहे, वाखाणण्याजोगं काम केलं आहे। उभ्या महाराष्ट्रातल्या जनतेला जयंत भाईंचं कामाबद्दल एक आदर निर्माण केलेला आहे। त्याच्यापुढे ह्याच्यापेक्षा जास्त गतीनं आणि पटीनं त्यांच्या हातनं काम हो अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वर चरणी करतो। जयंत भाई यांनी उभ्या महाराष्ट्रामध्ये सरचिटणीस झाल्यानंतरचं काम असेल किंवा आधीची 2 टर्म विधान परिषदेचा आमदार म्हणून केलेलं काम असेल आणि त्याच्या आधी देखील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा चेअरमन आणि एमएससी बँकेचा डायरेक्टर म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या बापू म्हणाल ते खरी गोष्ट आहे। एमएससी बँकेमध्ये मी त्याचा साक्षीदार आहे। एमएससी बँकेमध्ये एखाद्या आमदाराचा काँग्रेसचा प्रश्न असेल तर त्याला तो त्याच्या मुख्यमंत्र्यांकडून सुटेल किंवा राष्ट्रवादीच्या आमदाराचा प्रश्न असेल तो त्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडून सुटेल असा विश्वास असायचा। पण जयंत भाईंकडे आपण गेलो तर आपला प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास कामातनं मिळवलेला आहे। सत्तेतनं पैशातनं सत्ता असला प्रकार शेतकरी कामगार पक्षाकडे नाही। तर या ठिकाणी जनतेची लोकांची कामं करूनच आम्ही सत्तेवर येत असतो आणि आमदारांमध्ये सुद्धा विधानसभेच्या 288 आमदारांमध्ये सुद्धा जरी शेतकरी कामगार पक्षाचे 4 असले तरी जयंत भाई यांनी कर्तृत्वानं त्या ठिकाणी 50 आमदार मत देतील अशा प्रकारचं काम उभं केलेलं होतं। इस दौरान संपतराव पवार ने भी विधायक जयंत पाटिल को बधाई दी। शेतकरी कामगार पक्षात आहे त्या पक्षावर माझी निष्ठा अखंड आहे, त्याचं यश आहे। म्हणून कार्यकर्त्यांनो बाकीच्या या विजयाच्या निमित्तानं तुमच्या आमच्या मनामधल्या निश्चितपणाने निष्ठा आहे, या शेतकरी कामगार पक्षावरच्या निष्ठा आहेत त्या जागृत करूया आणि याच्यापेक्षा सुद्धा आपण मोठा आनंद उत्सव साजरा करण्याचा, महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा जयजयकार करायचा अशा निमित्ताच्या कार्यक्रमाकरता आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळावी अशी निष्ठा ठेवून तुम्ही त्या कामापाठीमागे राहावं अशी या बाईंच्या विजयाच्या निमित्तानं अपेक्षा करतो। बाईंना अभिनंदन बाईंचं करतो आणि माझे 2 शब्द समजतो। अपने भाषण में जयंत पाटिल ने भ्रष्टाचारियों को जल्द से जल्द जेल में भेजने के लिए हमें काम करना है ऐसा ऐलान भी किया। तुम्ही कार्यकर्त्यांनी पुढे जबाबदारीने काम करायचे, आपल्याला अभ्यास शिबिर घ्यायचं आहे, आपण आपली मागणी करू। आपल्याला बरोबर का बोलत होते तो की माझी आमदारकी संपेल आणि मग काय करणार म्हणून डीपीटीसीची मीटिंग पण लावली नाही आपल्या जिल्ह्यातली की जयंत पाटील यांनी काही अधिकाऱ्यांनी मला सांगितलं। पण या वेळेला आपण आपल्या स्टाईलने आपलं काम करायचं आहे, प्रत्येक ठिकाणी आपल्याला संघर्ष करायचा आहे आणि शासकीय यंत्रणेवर वेगळा दबाव आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। आणि जे भ्रष्ट लोक आहेत ज्यांनी या ठिकाणी माया सत्तेच्या जोरावर जमवलेली आहे त्यांना या ठिकाणी जेलमध्ये पाठवायचं आहे। हे तुम्हाला निश्चितपणे सांगतो। आज एक या हिंदुस्थानातलं देशातला मोठा एनजीओ चा एक प्रमुख जो एनजीओला केंद्रीय मंत्री पण घाबरतात, सर्व IAS IPS अधिकारी घाबरतात। तो माझ्याकडे सकाळी 8 वाजता माझी अपॉइंटमेंट होत आला आणि सांगितलं आम्ही सगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी चर्चा केली आणि तुम्हाला विधिमंडळात कोण साथ देईल असं त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्हाला एक माणूस साथ देईल तो म्हणजे जयंत पाटील, तो कुठेही निघला जाणार।